नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर 15 एप्रिलचा हा व्हिडिओ आहे. तर 15 एप्रिलला होती आपल्या सर्वांच्या अर्थात श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. तर महाराजांचा प्रकट दिन असो वा महाराजांची पुण्यतिथी असो, महाराजांचा कोणताही दिवस असला तरी सुद्धा आपल्याला स्वामींसाठी आपण काय करूया आणि काय नको असं होऊन जातं. तर आजच्या दिवशी ना मला खूप काही करायचं होतं, कारण की तुम्हाला ना मी प्रकट दिनाच्या दिवशीचा व्हिडिओ दाखवला होता आणि तेव्हा मी स्वामींसाठी काही वस्त्र ही ताईंकडे मागवलेली होती, पण त्यावेळी ती मला मिळालेली नव्हती. तर त्यामुळे मला ऍटलिस्ट पुण्यतिथीला तरी आपण काहीतरी छान करावं असं माझ्या मनामध्ये होतं. तर सर्वप्रथम मी कशी सुरुवात केली की सर्वप्रथम मी माझा देव्हारा वगैरे स्वच्छ करून घेतला होता. चांदीचे देव हे सतत काळी पडतच असतात, त्यामुळे ते पहिले लख करून घेतले आणि त्यांची देव्हाऱ्यामध्ये सर्वप्रथम मी मांडणी करून घेतली. तर ही माझ्याकडे जी महाराजांची मोठी मूर्ती आहे तिचा मी नेहमी अभिषेक करत नाही, पण असे काहीही विशेष दिवस असतील तेव्हा मी या मोठ्या मूर्तीचा नक्की अभिषेक करते आणि फक्त शुद्ध जलाने अभिषेक करते, कारण की ही मूर्ती खराब होऊ शकते. तर त्यामुळे मी महाराजांचे ह्या मूर्तीला छान असा अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर मी जी नवीन वस्त्र स्वामींसाठी मागवलेली होती, ओविश्री कलेक्शन मधून मी मागवलेली होती. तर पुढे ना तुम्हाला हे जे वस्त्र वगैरे मी दाखवेनच, त्यामध्ये त्या ताईंचा नंबर सुद्धा आहे. तर खरं सांगू का, मी स्वामींसाठी ना लाल रंगाचे वस्त्र मागवले होते, पण त्या ताईंनी चुकून निळ्या रंगाचे पाठवले, कारण त्यांना मी 2 फोटो पाठवले होते. तर निळ्या रंगाचे स्वामींसाठी वस्त्र आले, पण असो काहीच हरकत नाही. तर निळ्या रंगाचे आणि पैठणीचे असे 2 वस्त्र मी स्वामींसाठी त्या ताईंकडून ऑर्डर केलेले होते आणि दोन्ही वस्त्र खूप छान आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं स्वामींचं रूप दिसत होतं. आणि ही जी ताईंची ना पेशवेशाही जी पगडी आहे ना, ती खरंच या ताईंची खासियत आहे. ज्योतिताई या ताईंचं नाव आहे. इतकी सुंदर त्या स्वामींचे फेटे बनवतात, पगड्या बनवतात. अगदी स्वामींच्या मोठमोठ्या मठांमध्ये सुद्धा ताईंची सेवा आहे. तर मी बरेच दिवस नाही ताईंचे व्हिडिओ पाहत होते. तर मला मागवायचंच होतं. ऍक्च्युली मला प्रकट दिनाच्या दिवशीच हे सर्व हवं होतं, पण मला ऑर्डर द्यायलाच खूप उशीर झाला होता. मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होतं. फक्त 1 आठवडा आधी मी त्यांना सांगितलं होतं. पण ताईंकडे खूप ऑर्डर्स असतात, त्यामुळे तुम्हाला जर काहीही स्वामींसाठी मागवायचं असेल तर मी तर तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्हाला स्वामींसाठी काही मागवायचं असेल ना, तर तुम्ही 1 महिना आधी स्वामींसाठी गोष्टी मागवा, म्हणजे तुम्हाला त्या वेळेवरती मिळतील. तर अगदी आपण असं म्हणतो ना, अगदी राजबिंड रूप दिसतंय स्वामींचं. तर स्वामी अक्षरशः आपले महाराजच आहेत, त्यामुळे ते अगदी थाटामाटामध्ये सजले होते असं म्हणायला खरंच हरकत नाही. आणि खरंच आज स्वामींचा माझ्या घरामध्ये दरबार सजला होता. अगदी महाराज आहेत ना, इतके सुंदर दिसत होते की मला शब्दच नाहीयेत की मी त्यांना काय म्हणू. म्हणजे त्यांना महाराज ह्या शब्दापलीकडेही मोठा काही शब्द असेल तर तसे ते सुंदर असे दिसत होते. अगदी त्यांच्या समोर बसून त्यांचं हे लोभसवाणं राजस्वरूप पाहत राहावं, अगदी डोळे भरून बघतच राहावं असं वाटत होतं. काहीच वाचू नये, आपण काही करू नये, फक्त स्वामींकडे बघत राहावं असं अक्षरशः मला आज वाटत होतं. आणि अनेकदा ना आपल्याला काही सुचत नाही ना, अगदी म्हणजे निगेटिव्ह वाटतं, काही आपल्याला करावं असं वाटत नाही. जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल, तिथे जाऊन फक्त स्तब्ध व्हा, 5 मिनिटं स्वामींकडे बघा. तुम्हाला खरंच काहीतरी ऊर्जा मिळेल आणि तुमची पुढची गोष्ट करण्यासाठी तुम्हाला स्वामींकडून ताकद मिळते. त्यानंतर देवांची नेहमीची मी पूजा करून घेतली देवाऱ्यातली. तर स्वामींसाठी आज मला मिळाले होते बरं का चाफे, कारण मागच्या वेळी ना मी जांभीला गेले होते आणि भरपूर सारे चाफे ही प्रकट दिनाच्या निमित्ताने मी आणले होते, पण मला ह्यावेळी जायला नाही मिळालं. त्यामुळे घराच्या खालीच जे लोकल शॉपमधून थोडेफार मिळाले होते तेवढे आणले होते. पण एक जरी चाफा तुम्ही स्वामींना मनापासून अर्पण केला तरी सुद्धा तो स्वामींपर्यंत पोहोचतो. तर छान असे मोगऱ्याचे गजरे मी आणले होते. देवारा छान असा मोगऱ्याचा गजऱ्यांनी मस्त असा सुगंधित झाला होता. त्यानंतर त्यामध्ये चाफ्याच्या फुलांचा सुवास असं छान सगळं दरवळत होतं. आणि मग म्हटलं आपण हे सगळं तर आपलं झालंय, तर आपल्याकडे जी छोटी स्वामींची मूर्ती आहे त्याचा सुद्धा आपण अभिषेक करायला पाहिजे. तर ही सगळी पूजा मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवते की किती सुंदर अशी पूजा झाली होती. इतकं सगळं छान दिसत होतं ना. आणि बाजूच्या साईडला बघा की 13 तारखेलाच एकादशी सुद्धा होऊन गेली होती, त्यामुळे तिथे सुद्धा मी निळ्या रंगाचंच
असं सगळं सजवलं होतं, कारण माझी इच्छाच होती की यावेळी ना निळं आपण काहीतरी असं सजावट करूया. जर स्वामींचं वस्त्र आलं नसतं तर मी स्वतः सुद्धा स्वामींना निळ्या रंगाचेच वस्त्र परिधान करणार होते, असं मी ठरवलं होतं. आणि बघा, मी जे लाल वस्त्र जे ऑर्डर केलं होतं ते आलं नाही आणि निळंच वस्त्र आलं. तर हा सगळा योगायोग असतो, स्वामींची इच्छा असते आणि स्वामींच्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी हे घडत असतात. आपण करणारे कोणीच नसतो. स्वामींची इच्छा होती की त्यांना ते निळ्या रंगाचं वस्त्र आपण परिधान करावं, त्यामुळे ते वस्त्र तसं आलं. तर बघा, मग ही जी छोटी स्वामींची चांदीची मूर्ती आहे ती मी अहोंना सांगितलं की तुम्ही आल्यानंतर त्यांना मी सांगितलं संध्याकाळी तुम्ही अभिषेक करा. तर त्या चांदीच्या मूर्तीला छान असा अभिषेक करून घेतला. जे स्वामींच्या पादुका आहेत आमच्याकडे चांदीच्या, त्यांच्या सुद्धा छान असा अभिषेक करून घेतला. आणि हे आहे ना, मी आता जेव्हा सांगलीला गेले होते, तिथे सांगलीला छान असा मठ आहे स्वामींचा, दिंडोरी प्रणीचा. तर तिथून ना मी हे अत्तर घेतलं होतं, अवघ्या 25 रुपयाचे. तर तुम्ही पण कुठल्याही मठामध्ये अगदी गेलात तर तिथे सुद्धा तुम्हाला हे मिळू शकतं. तर ही ना अत्तर मी अनेक दिवस शोधत होते, तर फायनली मला तिथे स्वामींच्या मठात मिळालं आणि ते अत्तर लावलं. त्यानंतर स्वामींना छान असं ह्या स्वामींच्या मूर्तीला सुद्धा चाफा अर्पण केला. आणि एक अष्टगंध आहे ते सुद्धा हिनाचंच आहे, ते सुद्धा मला कोणीतरी दिलं होतं. तर तेच स्वामींना ह्या छोट्या मूर्तीला मी जनरली हळद कुंकू कोणत्याच देवींच्या मूर्तीला सुद्धा तुम्ही बघित असेल मी हळद कुंकू चंदन काहीच लावत नाही, कारण चांदीच्या मूर्ती ह्या खराब होऊ शकतात, त्यांना डाग पडू शकतात. पण आज स्वामींचा दिवस होता म्हणून स्वामींना लावलं. त्यानंतर वेळ आली होती ती म्हणजे संध्याकाळी स्वामींना छान असा आम्हाला अर्पण करायचा होता, तो म्हणजे नैवेद्य. तर नैवेद्यामध्ये अर्थातच स्वामींची आवडती पुरणपोळी होती, वडी होती बघा, आणि अर्थातच वरण भात मेथीची भाजी, असा छान साधा सोपा सात्विक असा आजचा नैवेद्य होता. तो अर्पण करून घेतला, आरती करून घेतली. आणि नंतर वेळ म्हणजे हे ना मी आधी केलं होतं जप, पण तुम्हाला दाखवण्यासाठी ते संपूर्ण पूजेचं एकत्रित दाखवण्यासाठी म्हणून मध्ये दाखवलं नाही. तर मी ना जेव्हा मला असं लिहावं असं वाटतं, जेव्हा आपण माळ हातात घेतो तेव्हा कधी कधी मन लागत नाही, तेव्हा मी बऱ्याच वेळा असं लिहिते, स्वामींचा जप लिहिते आणि त्यामुळे मला खूप बरं वाटतं. तर हल्ली मी लिहितच होते थोडे दिवस. आणि असं नाहीये, मी तुमच्याशी खोटं बोलणार नाही, अगदी प्रामाणिकपणे सांगते. ही कधी कधी ह्याच्यामध्ये खंड पडतो, कारण मी एक्झिबिशन्सला वगैरे जाते तर माझे मग शूट वगैरे असतात, मग काही दिवस ह्याच्यामध्ये खंड पण पडतो. असं नाहीये की मी दररोज माझ्याकडून नियमितपणे ही सेवा होते, पण जेव्हाही मला मनापासून लिहावं असं वाटतं तेव्हा मी लिहिते, बऱ्यापैकी लिहिते. तर तुम्हाला सुद्धा मी दाखवते, कारण की ह्याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही की जर तुम्हाला नियमितपणे एखादी गोष्ट करता येत नसेल, पण जेव्हाही तुम्हाला मनापासून करावीशी वाटते तेव्हा ती गोष्ट करा. कारण बरेच वर्किंग लोक असतात किंवा त्यांची खूप बिझी शेड्यूल असतात. तेव्हा मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की तुम्हाला जी सर्वात चांगली गोष्ट येते ती तुम्ही स्वामींसाठी 10 मिनिटं करा, मग ते काही असू देत. तुमची सर्वात जास्त तुम्हाला एखादा तरी गुण स्वामींनी दिलेला असेल, मग ते काही असेल, तुमचं लिखाण असेल, तुमचं हस्ताक्षर जर सुंदर असेल तर स्वामींचं नामस्मरण तुम्ही जे करता ते तुम्ही लिखित स्वरूपात करू शकता. जर तुम्हाला छान स्वयंपाक येत असेल तर छान स्वामींना नैवेद्य दाखवा. जर तुम्हाला चित्र काढता येत असेल, रांगोळी काढता येत असेल तर मी जसं बघा छोटीशीच रांगोळी काढली आहे, तर तसं करू शकता तुम्ही. तुम्हाला छान गाता येत असेल तर स्वामींचं छान स्वरूपात नामस्मरण करा, भजन करा. अशा कितीतरी गोष्टी आहेत. मला तर असं वाटतं ही सर्वात चांगली सेवा असावी की आपल्याला जी गोष्ट सर्वात चांगली येते ती आपण स्वामींना अर्पण करायची. ह्यापेक्षा सर्वश्रेष्ठ सेवा ही असूच शकत नाही, कारण प्रत्येकालाच बघा इतका वेळ नसतो की त्यांनी सतत पारायण करावं किंवा सतत वाचन करावं, गुरुचरित्राचं वाचन करावं, कारण हे करणं ही तितकंच महत्वाचं आहे. मी असं म्हणणार नाही की ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, पण ज्यांच्याकडे वेळ नाहीये
ते काहीतरी छोट्या स्वरूपात तरी त्यांनी सुरुवात करावी, म्हणजे हळूहळू त्यांना त्याच्यामध्ये गोडी येऊन ते नामस्मरणाकडे वळतील, गुरुचरित्राचं पारायण करतील किंवा स्वामी चरित्राचं पारायण करतील. मी तर सांगेन तुम्ही स्वामी चरित्रापासून सुरुवात करा, म्हणजे ती छोटी स्टेप आहे. त्या छोट्या छोट्या स्टेप घेऊन तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे करू शकता, कारण ते पुस्तक थोडंसं मोठं आहे. त्यामुळे छोट्या छोट्या स्टेप घ्या. बघा, तुम्हाला असं वाटत असेल ना ही गोष्ट बाबा करायला मला वेळ नाही, आपोआपच तुम्हाला वेळ मिळेल. आणि सध्या शक्य नसेल तर मी तुम्हाला जसं म्हणाल तसं छोट्या छोट्या गोष्टी करा, आणि ती छोटी सेवा जरी तुम्ही केली, मनापासून केली, तर ती स्वामींपर्यंत नक्की पोहोचते असं मला तरी वाटतं. तर ही ना एक रांगोळी मी पाहिली होती इंस्टाग्रामवरती, आणि असंच कोणाचं तरी व्हिडिओमध्ये मला छान वाटली, कारण की मी मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढते पण वेळ नसतो तेव्हा मग आपण काय करणार. तर छोट्या स्वरूपात का होईना, म्हणजे काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं असं मला वाटतं. त्यामुळे ही छोटीशी रांगोळी मी काढली, ह्याच्यामध्ये वेगवेगळे शेड्स दिले, आणि स्वामी समर्थ नावाचा माझ्याकडे एक साचा आहे. तर तो संपूर्ण त्याच्यामध्ये मावत नव्हता, म्हणून छोटंसं म्हणजे स्वामी एवढाच पार्ट स्वामींच्या, म्हणजे ते जे चित्र रेखाटले त्याच्यावरती येईल अशा स्वरूपामध्ये मी तो म्हणजे जो छापा होता तो लावून घेतला त्याच्यावरती, आणि खूप छान दिसत होतं बघा. आणि आजूबाजूला फुलांनी सजवलं. आणि त्यानंतर ना ही जी श्रीकृष्णाची पूजा आहे ती एकादशीची पूजा आहे. आता होतं काय तुम्हाला सांगते, मी एकादशीचे व्हिडिओ आणि कथा तुमच्याबरोबर शेअर करत होते. मी मनापासून सगळ्या एकादशीच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला सर्व एकादशीच्या कथा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला जर त्या ऐकायच्या असतील तर तुम्ही जाऊन तिथे गॅलरीमध्ये चेक करू शकता की मी एक वेगळा असा प्लेलिस्ट मध्ये बनवलेला आहे त्याचा फोल्डर, एकादशी व्रतकथा, म्हणून तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर आज ना खूप छान योगायोग जुळून आलेले होते. आज 15 तारखेला श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी तर होतीच, पण या दिवशी बंगाली लोकांचं नवीन वर्ष होतं, मल्याळी लोकांचं सुद्धा नवीन वर्ष होतं, ज्याला विशू म्हणतात. तर खूप छान असे योगायोग जुळून आलेले होते. आणि या दिवशी आहे ना केरळामध्ये म्हणजे मल्याळी लोक विशूच्या दिवशी विष्णूची पूजा करतात. तर अनायसे माझ्याकडे राधाकृष्णाची मूर्ती आहे, तर त्यांची पण मी पूजा केलीच होती. त्यांना सुद्धा छान तुळशी अर्पण केल्या होत्या, गजरे वगैरे अर्पण केले होते. आणि ही तर तुम्हाला मी जरी व्हिडिओ शेअर करत असेल एकादशीचा, पण आजच्या दिवशी सुद्धा मी छान ह्यांना फुलं वगैरे अर्पण केलेली होती, आणि खूप छान दिसत होती पूजा. तर मी तुम्हाला म्हणजे मुद्दामून ह्यासाठी दाखवते, कारण की दोन्हीकडे ना मी सिमेट्रिकल करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे दोन्ही पूजांमध्ये निळ्या रंगाचा मी पूजेमध्ये वापर करण्याचा प्रयत्न केला होता. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे या विशू सणामध्ये ना एक छोटीशी परंपरा आहे, त्याला ना विशू कणी असं म्हटलं जातं बघा. आणि नवीन वर्षाची सुरुवात आहे ना ही शुभ हवी असं प्रत्येकालाच वाटतं. तर आदल्या रात्रीच काय करायचं की भगवान श्रीकृष्णाची जी मूर्ती आहे त्यासमोर तुम्हाला फळं, फुलं, आरसे, सोन्याचे दागिने, त्यानंतर तुमच्याकडे काही नाणी असतील ती सगळी तिथे छान अशी सजवून ठेवायची. आणि सकाळी उठल्यानंतर डोळे झाकूनच तुम्ही जिथे ही सजावट केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आपले डोळे हे उघडायचे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही दर्शन घ्यायचंय ते म्हणजे विष्णूचं. आणि तिथे ही जी तुम्ही सजावट केलेली आहे ती सजावट नाहीच आहे, ती तुम्ही सुख समृद्धी, धनधान्य हे सगळं तुम्ही देवासमोर मांडलेलं आहे. आणि असंच ऐश्वर्य, सुख समृद्धी तुम्हाला आयुष्यभर, वर्षभर ही मिळावी, हा त्या कणीचा म्हणजे अर्थ होतो. सर्वप्रथम तुम्ही म्हणून कणीचं हे दर्शन घ्यायचं असतं गोष्ट आहे. तर मला खूप आवडली ही प्रथा त्यांची, म्हणजे मला पण जेव्हा कळलं तेव्हा. आणि त्या दिवशी आपण जसं आपल्या नवीन वर्षाला गोडधोड करतो तसं ते गोडधोड करतात. छान असं जेवण त्यांच्या, आपण जसं केळीच्या पानावरती वाढतो तसंच ते सुद्धा वाढतात, आणि त्यालाच संध्या, विशू संध्या असं म्हणतात ते. तर मला तरी हे सगळं आवडतं, कारण की जे काही श्रीकृष्णाशी रिलेटेड आहे त्या सगळ्या गोष्टी मला आवडतात. आणि मला असं वाटतं मला जे जे काही माहिती आहे चांगलं चांगलं ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा, म्हणून तुमच्यासोबत ही गोष्ट मी शेअर केली. पण असो, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.